वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं वन्दे भाष्यकाराय शङ्कराय परमात्मने चिदानन्दरूपाय अद्वैतभास्कराय च. अष्टवर्षे चतुर्वेदो द्वादशे सर्वशास्त्रविद् षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगम् सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां. भगवान श्री शंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज श्लोक 30, 31 आणि 32 शेवटचे जे 3 श्लोक आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. ज्या पूर्ण ग्रंथामध्ये एकूण 32 श्लोक आहेत आणि जवळपास 101 प्रश्न विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिलेली आहेत. ऐकू येतं ना बरोबर? हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. डिस्प्ले सुरू होतं आहे. विद्युच्चलं किं धनयौवनायु दानं परं किंच सुपात्रदत्तं कंठं गतैराप्य सुभिर्न कार्यं किं किं विधेयं मालिनं शिवार्चा. असा हा 30वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये 4 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न विद्युच्चलं किं, म्हणजे वीज जशी क्षणिक असते, एखाद्या क्षणभर वीज चमकते. अंधारा रात्री जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज चमकते तेव्हा क्षणभर आपल्याला सगळं स्पष्ट दिसतं आणि पुन्हा तसाच अंधार दिसतो. हे जे क्षणभर वीज दिसते आपल्याला, ती म्हणजे तिचं आयुष्य त्या क्षणभराचं आहे. तर विद्युच्चलं किम म्हणजे असं क्षणभर आयुष्य असणारं काय आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर जे दिलं आहे की धन यौवन आयु, म्हणजे धन यौवन आणि आयु 3 गोष्टी आहेत. पैसा माणसाच्या ठिकाणी असणारा, यौवन म्हणजे आपलं तारुण्य, आणि तिसरं आयु म्हणजे आपलं आयुष्य, असं त्याचं उत्तर आहे. पैसा, तारुण्य आणि आयुष्य. आता दुसरा प्रश्न आहे दानाहून श्रेष्ठ काय आहे. आपण पाहतो, आपण दान देतो. दान दिल्यानंतर ज्याला दान दिलं तो दान घेणारा त्या पैशातून काय करतो हे आपल्याला समजत नाही, पण आपल्याला ते दान देण्याचं पुण्य मिळालं असं आपल्याला वाटतं. पण ते जर सत्पात्री दान असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने पुण्य मिळतं, कारण आपलं दान हे सत्पात्री असायला पाहिजे. यो यदि मोहात दासती सपापियान भवती. कशामध्ये हे मला वाटतं आपल्या गणपती अथर्वशीर्षामध्ये, यो यदि मोहात दासती सपापियान भवती. म्हणजे आपण मोहाने कोणाला दान देऊ नये. तर दान जो घेतो त्याची पात्रता पाहून आपण ते सत्पात्री दान केलं पाहिजे. म्हणून योग्य ठिकाणी दान देणे हे श्रेष्ठ दान आहे. आता पुढचा प्रश्न आहे कंठम गतैरभ्य सुभिर्न कार्यम, म्हणजे आपल्या कंठात प्राण आले. कंठम गतैरभ्य सुभिर्न कार्यम म्हणजे कंठामध्ये प्राण आले तरी माणसाने काय करू नये. म्हणजे अगदी निकराचं एखादा क्षण आला की ज्या ठिकाणी आपल्याला आता काय करावं काय करू नये असं जरी वाटलं आणि क्षणामध्ये एखाद्या सुखाचा किरण आपल्याला दिसला तर आपण त्या सुखाकडे आकृष्ट झालो किंवा एखाद्या विषयातला आनंद प्राप्त होत असेल तर आपण आपल्या शास्त्राच्या विरुद्ध वर्तन केलं तर ते चालत नाही, ते सुद्धा पाप आहे. आणि म्हणून कंठात प्राण आले तरी काय करू नये याचं उत्तर जे आहे ते पाप आहे. आणि पुढचा प्रश्न आहे त्याच्याच रिलेटेड आहे की कंठात प्राण आले तरी काय करावेच, म्हणजे काय केलंच पाहिजे माणसाने. म्हणजे शेवटच्या क्षणीसुद्धा माणसाने काय केलं पाहिजे.
त्याचं उत्तर दिलेलं आहे की शिवार्चा म्हणजे शिवाची उपासना, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताचं नाम जे आहे ते आपण घेतलं पाहिजे. भगवंताचं ध्यान आपल्या डोळ्यापुढे पाहिजे. कानाने आपण भगवंताचं नामस्मरण जे आहे ते ऐकलं पाहिजे. जेव्हा आपले जब प्राण कंठसे निकले, ते जे आपण परवा पाहिलं ते गीत जे आहे ते लक्षात घ्या. आणि तसा तो अर्थ या ठिकाणी आहे की शिवाची उपासना. शिव काय की सत्य, सुंदर आणि मंगलाची नित्य हो आराधना, हे जे गाणं आहे ना ते त्याच अर्थाने आहे की शिवाची उपासना माणसाकडून झाली पाहिजे. जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. तर उसातल्या साखरेचं जसं आहे की ती साखर दिसत नाही पण त्याची गोडी आपण चाखू शकतो, तसा आपला आत्मा जो आहे तो आत्मा आपल्यामध्ये आहे. तो आपल्याला दिसत नाही पण त्याचं कार्य जे आहे ते आपल्याला दिसतं. आणि म्हणून कोणाचाही अंतरात्मा दुखावू नये याचं कारण हे की त्यामधून आपल्याला पाप लागतं. म्हणून कंठात प्राण आले तरी काय करावे की या गोष्टीचा नेहमी विचार करावा की आपण ही शिवाची उपासना करावी असं सांगितलेलं आहे. आता याचा आपण विचार करूया या सगळ्या गोष्टींचा. आता जीवन क्षणभंगूर आहे. नेहमी माणूस म्हणतो काय किती दिवस लागणार, आपण किती दिवस राहणार. असं जर असेल तर माणसाचं ते नैराश्यता त्यामधून दिसत येते. म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग जे आहे ते. आता काय आम्ही काय किती दिवस राहणार, टाटा बाय बाय करत आपले दवाखान्यात जातात, ICUमध्ये जातात, पुन्हा 4 दिवसांनी घरी परत येतात. तर हे जसं आहे ना, म्हणजे जाताना असं वाटतं की झालं आता आपलं काळ आता संपत आलेला आहे. पण नंतर चांगला होऊन माणूस पुन्हा घरी येतो आणि घरी आलं की पुन्हा आपले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्रिपू जे आहेत ते पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसायला तयारच असतात. आणि मग पुन्हा त्या याच्यामध्ये, कारण लोभसुद्धा आहे, मोहसुद्धा आहे, त्यामुळे पुन्हा संसाराच्या आनंदामध्ये तो रममाण होतो. पण आपलं जीवन क्षणभंगूर आहे हे माणसाला लक्षात आलं पाहिजे. एखाद्या वेळेस काय असतं, एखादा काही धोका झाला, एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादा घटना अशी घडली की त्याचा तडाखा बसल्यावर माणूस त्यामधनं शिकतो की किती क्षणभंगुरता आहे, माणसाचं जीवन किती आहे. आणि मग त्यावेळेस माणूस हताश होतो दुसऱ्याचं पाहून. आणि मग क्षणिकत्वाचे सतत भान ठेवावे. आपलं हे जीवन क्षणिक आहे ह्याचं सतत भान ठेवावे. समर्थ आपल्याला सावध करतात की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. अगदी सोपा मार्ग. मी श्वास घेतला आणि मी श्वास सोडत आहे. दिवसभरात 21,600 श्वास आहेत. आपल्या रामचंद्र महाराजांनी त्या दिवशी खूप छान सांगितलं, याबद्दलचं विवेचन खूप छान होतं. आणि त्यामध्ये कशी पूजा होते भगवंताची ते सुद्धा आहे. आणि त्यामध्ये आपण जो आता विचार करायचा की आपण श्वास घेतला आणि आपण जो सोडलेला श्वास आहे तो कदाचित शेवटचासुद्धा श्वास असू शकतो. एखाद्या मरणासन्न व्यक्तीला आपण पहा, त्याला पाणी पाजता पाजता 1-2 चमचे पाणी तो पितो, पण पुढचं पाणी जे आहे ते त्याच्या तोंडात गेलं तरी ते लगेच बाहेर येतं, कारण त्याने आता देह ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्यामधला जो आत्मा आहे, परमेश्वराचा अंश जो आहे, तो अंश त्यामध्ये आहे. तोपर्यंत या विषयाला किंमत आहे, तोपर्यंत या विषयामध्ये सुख आहे, या विषयामध्ये दुःख आहे. पण तो क्षणिक आहे, कारण तो कवडसा जसा आहे, छत आपण दुरुस्त केल्याबरोबर तो कवडसा दिसेना असा होतो आणि तो त्या मूळ स्वरूपामध्ये, त्या सूर्यामध्ये जसा विलीन होतो तसा आपला आत्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी विलीन झालेला असतो. आणि समोर आपल्याला जे दिसतं ते त्याचं शव असतं, त्याचं मृत शरीर असतं. आत्तापर्यंत आपण ज्याच्यावर प्रेम केलं ते सगळं आपल्यासमोरच आहे. मग आता आपलं प्रेम त्या ठिकाणी का नाही? क्षणामध्ये 2-4 तास झाले की आपण मस्त म्हणतो की चला आता यांना घेऊन जा. कितीही विलाप केला, कितीही काही केलं तरी ते परत येत नाही, तो माणूस परत येत नाही. हा आपला अनुभव आहे. गुरुचरित्रामध्ये असे खूप छान कथा आहे, एक पूर्ण अध्याय आहे. त्या बाईचा मुलगा जो आहे तो अकाळी अगदी लहानपणीच तो वारलेला आहे. ती बाई खूप विलाप करते, त्याचं प्रेत काही तिथून नेऊ देत नाही स्मशानामध्ये. आणि स्मशानात गेलं तरी पण त्याला बिलगून राहते आणि मी याला आता जाळू देणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी रात्रभर ती विलाप करीत असते. नरसिंह सरस्वती जे आपले कारंज्याचे आहेत ते त्या ठिकाणी प्रगट होतात आणि तिला सगळा इतिहास तो सगळा समजावून सांगतात की किती क्षणभंगुरता आहे आणि जो गेला तो आत्माच आहे. आत्मा येत नाही, जात नाही, सदा असंचला येत ना जात काही. हे जसं आहे तसा आत्मा हा परिपूर्ण आहे, त्यामध्ये क्षय नाही.
तो कमी होतो, जास्त होतो, काही असं काहीच नाही आणि त्या आत्म्याला सुख नाही आणि दुःखही नाही. ही क्षणभंगुरता जी आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. आता त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे पैसा, तारुण्य आणि आयुष्य. आता पैसा जो आहे समर्थाने खूप चांगलं दृष्टांत दिलेले आहेत. ते लक्षात घ्या की लक्ष्मी आलियावरी आहे ना, लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. की या लक्ष्मीच्या भरोश्यावर जो राहतो आणि त्याच्यामध्ये मद निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, मी एवढं सगळं गोळा केलं असं जेव्हा तो स्वतःहून अहंकार प्रदर्शन करत असतो, तेव्हा एका क्षणामध्ये हा अहंकार प्रदर्शन करणारा जो आहे तो अहंकार जो आहे तो त्याला घेऊन बुडून जातो. क्षणामध्ये त्याचा जेव्हा देहत्याग होतो तेव्हा लक्षात येतं की एवढं सगळं त्याने गोळा केलं पण त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याला काय मिळालं, त्याने काय नेलं, तर काहीच नाही. हे जसं आहे तसं पैसा जो आहे लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. आणि दुसरीकडे लक्ष्मी आल्यावरी मागील ओळखी विसरी. समर्थ सांगतात की लक्ष्मी आल्याबरोबर लहानपणापासून आपल्याबरोबरचे जे आहेत त्याची ओळख विसरला हा. आता याचं उदाहरण म्हटलं की पुन्हा आपले रघुनाथ स्वामी आलेच. चाफळला गेले, तिकडून गजेंद्रगडावरून येताना चाफळचं दर्शन झालं, रामाने प्रत्यक्ष येऊन. आता ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात घ्या, आता चाफळला गेल्यानंतर त्या रामाच्या मूळ मूर्तीकडे पाहिल्यानंतर पोथीमध्ये जे लिहिलं आहे की तो राम स्वतः त्या घोड्याच्या त्या रथातून खाली उतरले राम सगुण रूपात आले आणि रघुनाथ स्वामीला दर्शन दिलं, आशीर्वाद दिला, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तर असं त्या ठिकाणी रथ आहे का, आपल्याला रथ दिसतो का, त्या रथाचे आपल्याला घोडे दिसतात का, असा विचार करून आता चाफळला गेल्यावर ते रामाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. ते अगदी निश्चित लक्षात घ्या. त्यानंतर मागच्या बाजूला जेव्हा आपण जातो वीर मारुतीकडे, तेव्हा त्या मारुतीने सुद्धा या रघुनाथ स्वामींना सगुण रूपामध्ये येऊन दर्शन दिलेलं आहे. असं जर दर्शन असेल तर माऊली आपल्याला सांगतात, देवाची यद्वारी उभा क्षणभरी तेढे मुक्ती चारी साधी येल्या. पण आपला तो क्षण कधीच येत नाही आणि म्हणून आपल्याला नेहमी नेहमी यात्रा करावी लागतात. त्याचं कारण हे की जाय जाय पंढरी, होय होय वारकरी, जाय जाय पंढरी. वारकरी व्हा, पंढरीला जा, पण एका पंढरपूरच्या वारीमध्येच मुक्त व्हा. आणि ते न होता आपण कितीतरी वर्ष वारी करत राहतो. कारण मुख्य उद्देश त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरीचे व्यर्थ. आणि म्हणून पैसा, त्याच्यानंतर तारुण्य या ठिकाणी दिलं की आता तारुण्याचं कसं सांगायचं आपण की तरुणपणे मी असा आहे तसा आहे. समर्थाने सगुण परीक्षेमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. पण आपलं शरीर आत्ताचं जे सेल बायोलॉजी आहे त्याचा विचार केला तर प्रत्येक क्षणाला लाखो सेल्स आपल्यामधले मरत असतात आणि लाखो सेल्स जन्मत असतात, नवीन ते उत्पन्न होतात. आणि ते सगळं जन्म आणि मरण त्या सेल्सचं असल्यामुळे आपण जिवंत राहतो. हा विचार करा आणि तो जर केला तर मग क्षणभंगूर किती असतं हे पहा. परवा जेव्हा बोलताना मी सांगितलं की एक पाण्याचा बुडबुडा जो आहे तो क्षणिक आहे हे आपल्याला समजतं. कारण 5 मिनटापूर्वी निर्माण झालेला बुडबुडा 5 मिनटानंतर पुन्हा दिसत पण नाही. एक लाट दिसली आपल्याला, ती समुद्राच्या ते काठापर्यंत आलेली दिसते, मागून दुसरी लाट येते आणि अशा एक एक लाटा येतात, ती पुन्हा थोडीशी परत जाते आणि त्या सागरामध्ये विलीन होऊन जाते. पण त्यामध्ये मुख्य जे आहे, मुख्य अधिष्ठान आहे ते सागराचं अधिष्ठान आहे. तसं या ठिकाणी जन्म आणि मरण आपल्यासमोर जरी दिसत असलं तरी त्याचं मुख्य अधिष्ठान त्यामध्ये असणारा आत्मा आहे, परमेश्वराचा अंश आहे. आणि त्यामुळे तारुण्य जे आहे, तारुण्याबद्दल अजून बऱ्याच गोष्टी आहेत पहा की पुढे आता आयुष्य जे आहे माणसाचं, ते आयुष्यसुद्धा असंच आहे. एकदा माझा अनुभव सांगता, मी स्टेशनवर गेलो होतो. मॅजिस्ट्रेट जे आहे ते माझा भाचा होता, रेल्वे मॅजिस्ट्रेट. त्याच्याबरोबर आम्ही स्टेशनवर बाहेरच्या त्या हॉटेलमध्ये त्यांनी चहा वगैरे मागितला. आता ते मॅजिस्ट्रेट असल्यामुळे कसं तिथल्या काय म्हणतात त्याला गेस्ट रूममध्ये तो चहा वगैरे आणला व्यवस्थितपणे. आम्ही तिघांनी चहा पिला आणि नंतर मी घरी आलो. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते, मोबाईल नव्हते. आणि मग संध्याकाळी जेव्हा तो माझा भाचा मॅजिस्ट्रेट परत आला घरी, तेव्हा त्याने मला सांगितलं, मामा आपण ज्याच्याबरोबर चहा पिला तो माणूस गेला अगदी 2 तासातलं. म्हणजे असे आपले अनुभव असतात. आणि म्हणून मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुणे ना जनी लोभरे क्षोभ जाते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. म्हणून आयुष्य, तारुण्य हे जे आहे, पैसा जो आहे हे क्षणिक आहे, हे माणसाला लक्षात आलं पाहिजे. आता दानाबद्दल सांगितलं, दानाहून श्रेष्ठ काय. आता जेव्हा दानाचा विचार येतो तेव्हा
कुठल्याही समोरची परिस्थिती जर पाहिली आपण तर आपल्याला खूप मनामध्ये कळवळा येतो, कीव येते. अरे किती हालाखीमध्ये हे सगळे राहत आहेत, म्हणून त्यांना आता काहीतरी दान दिलं पाहिजे. आता दान देणारा कोण आहे, ते सत्पात्री आहे की नाही, याचा विचार आपण करत नाही. भावनेच्या पोटी जाऊन आपण ते तसं दान देतो. की समर्थ आपल्याला सांगतात की एक खडकू म्हणजे तो एक काय म्हणतात त्याला नाणं देतो आणि कोटी कोटी त्याच्या कोटीपटीने मला मिळेल अशी आशा धरतो आपण. तर असं आपलं दान आहे, तर ते मिळणार कसं आपल्याला? रुका अडका पैसा दिला आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण एवढं सगळं वैभव मागतो आणि मग हे मागणं आणि ते देईल याची आशा धरणं हे सगळं क्षणिक आहे. हे शक्यच नाही. पुढचा जन्म कोणी पाहिला? आत्तापर्यंत आपण बँकेमध्ये बॅलन्स खूप टाकलं हे सगळं ठीक आहे, पण ते काढतही गेलो ना, चेकबुक आहे तर चेकबुक रिकामं झालं, पुन्हा दुसरं आणलं आणि चेक देतच गेलो, तर मग ते बॅलन्स आपलं कमीच होणार आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत मिळालेलं पुण्य जे आहे ते तर आहेच आपल्याकडे, पण आत्ता पण आपण किती पाप केलं याचा माणूस हिशेब नाही ठेवत. आणि म्हणून दान देताना आपण पुण्यपदरी करायचं असेल तर आपलं दान हे सत्पात्री झालंच पाहिजे. आता सत्पात्री दानाचं कसं उदाहरण आहे, एक थोडक्यात सांगतो. म्हणजे आमच्याच घरचं असल्यामुळे सांगण्यात मला आनंद होतो. आमचे आजोबा मॅजिस्ट्रेट होते इंग्रजांच्या काळात, मुसलमानांच्या काळामध्ये. त्यांना एक सवय होती, मॅजिस्ट्रेट असल्यामुळे इकडून तिकडे बदली व्हायची. ज्या गावाला बदली झाली त्या गावाला ते घर जे आहे ते विकत घेऊन किंवा स्वतः बांधून असे ते राहायचे. 3 वर्ष राहिलं, त्यामध्ये विहीरही असायची. आणि मग जेव्हा बदली झाली की तेव्हा एका ब्राह्मणाला बोलवून ते घर आणि ती विहीर त्यांना ते दान द्यायचे आणि मग पुन्हा दुसऱ्या गावाला ते जात होते. अशा प्रकारे त्यांचं सगळं आयुष्य गेलेलं आहे. तर असं दान जे आहे ते ब्राह्मणाला दिल्यामुळे ते सत्पात्री दान झालं. पण आता सत्पात्री माणूस भेटणंसुद्धा अवघड झालं आहे, असा कलियुगाचा संचार झालेला आहे. आणि सत्पात्री जर मिळाला तर आपला त्याच्यावर भरोसा बसला पाहिजे आणि हे पण अवघड आहे. म्हणून याचा मेळ आपल्याला व्यवस्थितपणे घालता आला पाहिजे. म्हणून दान जे आहे ते योग्य ठिकाणी दिलं पाहिजे. आता दानाच्याबद्दल विचार केला तर आता आता अशा बातम्या येतात की आपण जेवढं मंदिराला दान देतो त्याच्यामधला बराचसा भाग हा त्या ख्रिश्चन मिशनरीजकडे जातो, मुसलमानांच्या मशिदीकडे जातो. असा पण काही प्रचार व्हॉट्सॲपवरनं इकडे तिकडे होत असतो. आता काय खरं आहे काय खरं नाही ते हे सगळ्या गोष्टी वेगळ्या. पण दान द्यायचं असेल तर पैसे देण्यापेक्षा धान्य द्या. धान्य दिल्यानंतर ते काही गहू माणूस जास्तीत जास्त तो खाणारच आहे, त्याचा काही असा विनियोग गैरप्रकारे होईल असं नाही, पण संतुष्ट होईल तो ते अन्न खाल्ल्यानंतर. मग असं दान तुम्ही द्या आणि दान द्यायचं तर अशा ठिकाणी द्या की ज्याचा सदुपयोग नेहमी चांगल्या प्रकारे होईल. बहुता आणता घ्यावे मुष्टी एक. समर्थ आपल्याला सांगतात, दान देणाऱ्याने कितीही आणलं तरी आपली जेवढी गरज आहे त्याप्रमाणेच आपण घेतलं पाहिजे. करपात्री जी महाराज जे आहेत ना त्यांचं उदाहरण लक्षात घ्या. करपात्री हे त्यांचं नावच पडलेलं आहे, कारण हातावर जेवढं मावेल तेवढीच भाकरी किंवा जे काय असेल ते घेऊन ते खात होते आणि म्हणून त्यांचं नावच करपात्रीजी महाराज झालं. म्हणजे मला किती पाहिजे, माझी आवश्यकता किती पाहिजे हे पाहिल्यानंतर माणूस जास्त हाव करत नाही. आणि म्हणून सर्व सुखी का असतात? काल आपण परवा त्या सखाराम महाराजांच्या ह्याच्यात पाहायला पाहते, पारसाचे जे उदाहरण सांगितलं ते किती चांगलं आहे. एवढा जवळ पारस असूनसुद्धा त्याने आपल्याजवळ नाही ठेवला आणि हा ते पारस मिळेल मग त्याचं सोनं होईल आणि मग सोनं मी खूप मिळेल अशी हाव त्याच्या ठिकाणी होती. पण हा माणूस तो पारस असतानासुद्धा तो खड्ड्यात पुरून ठेवतो आणि तसा स्वस्त बसतो. म्हणजे याच्याकडे या पारसापेक्षाही काहीतरी खूप चांगली गोष्ट याच्याकडे असली पाहिजे. आणि मग ते जे आहे आत्मविद्या जी आहे ती विद्या प्राप्त करणं मला पण क्रमप्राप्त आहे, म्हणून तो पारस त्या नदीमध्ये फेकून देतो आणि त्यांना शरण जातो आणि मग त्यांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. अशी कथा आपण कालच्या त्या सखाराम महाराजांच्याकडच्या प्रवचनामध्ये आपण ऐकली होती. आता पुढे सांगतात की कंठात प्राण आला तरी काय करावेच, काय केलंच पाहिजे माणसाने, तर शिवाची उपासना केली पाहिजे. आता जगामध्ये आपण असं पाहतो की संता संपत्ती कीर्ती याच्या शिखरावर एखादा माणूस असतो आणि असं ते सगळं भोगत असताना अचानक निवृत्ती, अचानक ते ईडीचं काय मागे लागतं, त्याच्यानंतर मृत्यू येतो. म्हणजे हे जे आहे क्षणभंगुरता किंवा भरल्या घरातून एखाद्या वेळेस अवेळी असा मृत्यू होतो हे आपण पाहतो. आणि पैसा जो आहे तो सतत आपल्याला मिळतच राहील अशी आपण आशा ठेवतो. तारुण्य हे जे माझं आहे ते ओसरणार नाही. म्हणजे किती म्हातारं झाला तरी केस पांढऱ्याचे काळे करेल, दात नसलेले बसवून ठेवेल,
हे जरी सगळं केलं तरी आपण लोकांमध्ये चांगलं दिसावं म्हणून हे आहे, पण आपल्या अंतर्मनाला विचारलं तर कोण कोणाला फसवत आहे, तर आपणच आपल्याला फसवत आहोत हे लक्षात येतं. आणि आयुष्य हे केव्हाही सरणारच आहे. हातामधला जी वाळू आहे, ती मूठभर वाळू जरी आपण हातामध्ये घेतली तरी काही क्षणानंतर ती वाळू सगळी हातामधली नष्ट होते, ती खाली पडून जाईल. तसं क्षणभंगुरता ही आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आत्मज्ञानाच्या आड येतात आणि म्हणून याला पाप म्हटलेलं आहे, की काय करू नये माणसाने, तर पाप करू नये. आणि मग पाप आणि पुण्य काय आहे? वैष्णवजन तो तेणे काही जे जे पीर पराई जाणे रे, परदुःखे उपकार करे तो ये मन अभिमान न आणे रे. म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून त्याच्यावर उपकार केला, पण त्या उपकाराचा पुन्हा अभिमान आपल्या अंगी नसला म्हणजे मग ते पुण्य आहे. म्हणजे काय करावं काय नाही माणसाने हे जर मनामध्ये आलं तर समर्थ आपल्याला सांगतात, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांचे विकारे घडे हो जनी सर्व चीची. चीची म्हणजे आपल्या भाषेमध्ये छीची, म्हणजे आपली छीतू होते, असे विकार आपल्याला जडतात. आणि दुसरीकडे एक चांगलं सिनेमातलं गाणं आहे, पण मुंबईचा जावई मराठा सिनेमा, त्याच्यामधलं गाणं आहे, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. घडोघडी अपराधांचा तोल सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. म्हणजे नेहमी सत्य बोलणारा त्याने काय करावं, तर पापाचरण कधीही करू नये. हरिश्चंद्र राजा त्याचं उदाहरण फार चांगलं आहे, की असत्य बोलणार नाही आणि स्वप्नात जरी दान देतो म्हटलं तरी जागृतपणे लगेच त्याने दान दिलं. आता कसं की मी असं लोकांसाठी मी हे काम करेल आज म्हटलं की संध्याकाळी मी असं म्हणलंच नव्हतं पत्रकार परिषदेमध्ये, अशी माणसंच जास्त झाली आता. आणि म्हणून आपण जे पाहतो की गीतेवर हात ठेवून शपथ घेतो, पण आता गीतेवर हात ठेवून शपथ घेतली तरी तो खराच बोलेल याचाही भरोसा नाही, इतका कलियुग आलेला आहे. परवा एक बातमी होती, अमेरिकेमध्ये कोणीतरी भारतीय वंशाचा जो आहे वकील किंवा मॅजिस्ट्रेट असेल, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये शपथ घेतली अमेरिकेमध्ये आणि गीतेवर हात ठेवून त्यांनी ती शपथ घेतली. त्याचं खूप कौतुक झालं. आता पापाच्याबद्दल आपण जर विचार केला की काय झालं तरी माणसाने काय करू नये, तर पाप करू नये. पुन्हा रघुनाथ स्वामींच्याकडे आपण गेलो तर रघुनाथ स्वामींच्या पत्नी ज्या आहे त्या कृष्णाबाई, आपलं त्या अध्यायामध्ये आहे पहा, त्यांनी नवरा घरी नसताना, महाराज घरी नसताना घरामधले जे तुपाचे हांडे त्यांनी ठेवले होते रामनवमीला लागतील म्हणून, त्याच्यातला एक हांडा काढला, त्याच्यातलं तूप घेतलं, जिलब्या केला, काय पक्वानं केलं असेल आणि ते रामाला न देता स्वतःच खाऊन बसल्या. पण त्या रामाने यांना बरोबर त्याच्यातला शब्द आहे तो, की त्या रामाने अंतरात्मा जो आहे त्या रामाने ती चहाडी केली, म्हणजे आपल्या महाराजांना जाऊन सांगितली आणि ही गोष्ट उघडकीस आली. तर असं पाप जे आहे त्या पोथीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हातून 3-4दा झालेलं आहे, आपण असं त्या पोथीमध्ये पाहतो. पण म्हणजे लक्षात घ्या की एके ठिकाणी रघुनाथ स्वामी आहेत, एवढं मोठं वैभव त्यांच्याकडे अध्यात्माचं आहे, पत्नी जी आहे तिच्याकडून असे पाप घडत आहेत, सख्खा भाऊ लहान जो आहे जेवाजी पंत, तोसुद्धा असा गैरमार्गाने यांच्यावर काहीतरी बालंट आणायचं हाच विचार करून राहत आहे. म्हणजे प्रत्येक माणूस आपापल्या पूर्वकर्मानुसार वागत असतो. पूर्वकर्म चांगला असेल तर तो चांगल्या मार्गाला राहील, पूर्वकर्म वाईट असेल तर त्याला कितीही सांगितलं तरी त्याच्या स्वभावात फरक पडणार नाही. आणि आपण त्यामधून हे शिकायचं त्या गोष्टीमधून की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुठलीही गोष्ट खाऊ नये, किंबहुना कुठलीही गोष्ट तोंडात टाकताना आधी भगवंताचं स्मरण पाहिजे. आता प्रत्येक वेळेस भगवंताचं नामस्मरण कसं होईल असा जर विचार केला तर अखंड नामस्मरण झालं पाहिजे. आणि अखंड नामस्मरणाची सोपी युक्ती म्हणजे आजपा जप. मनामध्ये वैखरी वाणीपेक्षा परावाणीने अखंड देवाचे चिंतन, हे जर झालं तर माणसाकडून पाप होणार नाही. क्वचित घेता आडरान मार्गी लावतो त्वरे, क्वचन देवी रामबाण कदा नभे अप्रमाण, निष्ठेसी समान राम राम बोलणे. अशा प्रकारे तो त्या ठिकाणचा श्लोक 32वा जो आहे त्याचा विचार आपण केला. आता पुढचा विचार करू 31व्या श्लोकाचा. अहर्निशम किम परिचिंतनीयम. रामचंद्र महाराज लगेच कावायला लागतात. ही ते सगळ्यांसाठी म्हणून त्यांनी खूप चांगली सोय करून दिलेली आहे रामचंद्र महाराजांनी, की असे मठपती आहेत 3-3 तास पूजाही करतील आणि इकडे डिस्प्लेमध्ये लगेच दाखवायचं म्हणतं की पॉवर पॉईंट वगैरे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीशी, सध्याच्या युगाशी
रामदासी माणूस कसा ॲडजस्ट होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले रामचंद्र महाराज आहेत, आपले कौस्तुभ महाराज आहेत. ही खरं रामदासी मंडळी जी आहेत ती आपला मूळ जो आहे, पिंड जो आहे तो आध्यात्मिक आहे, तो न सोडता आजच्या जगाशी एकरूप झाले. त्यामध्ये ते आपल्यासारखेच वाटतात. कारण यांना पॉवर पॉईंट, कारण एखादा असं वाटतं की साधू संत आहेत आणि त्यांना पॉवर पॉईंट शब्द आलाच कसा, असा नवीन माणसाच्या मनामध्ये शब्द होतो. पण हे तसे नाहीत. आता ते डिस्प्लेमध्ये आपल्याला दाखवत आहेत मला वाटतं. हां, अहर्निशम किम परिचिंतनीयम संसार मिथ्यात्व शिवात्मतत्वम किम कर्म यत प्रीतिकरम मुरारे क्वास्थान कार्या सततम भवाब्धौ. या ठिकाणी पुन्हा 3 प्रश्न आहेत. रात्रंदिवस कशाचा सतत विचार करावा? माणसाने सतत रात्रंदिवस एकच मनामध्ये विचार करावा. तो कशाचा? तर 2 गोष्टी दिलेल्या आहेत. संसाराचे मिथ्यत्व आत्ताच आपण बोललो, आणि दुसरं शिवरूप आत्मतत्वाचा विचार. या 2 गोष्टी, संसार हा मिथ्या आहे आणि शिवरूप आत्मतत्व जे आहे ते माझं परम साध्य आहे आणि त्याचा विचार मी नेहमी केला पाहिजे. आणि कोणते कर्म माणसाने केलं पाहिजे? आता ते सांगताना ते सांगतात, जे कर्म श्रीकृष्णाला प्रिय आहे ते मी केलं पाहिजे. आणि तिसरा प्रश्न, नेहमी कशावर विश्वास ठेवू नये? कशावर विश्वास ठेवू नये? तर संसार सागरावर विश्वास ठेवू नये. संसार सागर, आता संसार सागर म्हणजे त्याचं नावच संसार आहे. स्रवसरती इति संसार. स्रवसरती म्हणजे जो क्षणाक्षणाला सरत जातो तो संसार. म्हणजे या संसारामध्ये जर सुख आहे तर ते जर माझं म्हणणं असेल तर ते खोटं आहे. साधा विचार करा. उन्हाळ्यामध्ये पंखा लावल्यानंतर पंखा कितीवर आहे, म्हणजे 6वर 5वर असला पंखा तरी इतकी गरमी होत असते की पंख्याकडे पाहून मग आपल्याला खरं वाटतं की नाही हा मॅक्सिममवर आहे. आणि तोच पंखा हिवाळ्यामध्ये जर आपण लावला तर लोक सांगतात आधी तो पंखा बंद करा, थंडी खूप आहे. आणि मग पंखा आपल्याला सुख देतो का? तो देत नाही. हा जो काळ आहे, जो हिवाळा उन्हाळा हे जे ऋतू आहेत त्यामध्ये सुख आहे, त्यामध्ये दुःख आहे, आणि हे तर चालतच राहणार आहे. म्हणून माणसाने स्वतः आधी ॲडजस्ट झालं पाहिजे. परिस्थिती बदलत नाही, गोंधळेकर महाराज सांगतात, आणि मी परिस्थितीला बदलू शकत नाही, पण मी माझ्या मनाला बदलू शकतो, मी माझ्या इच्छांना बदलू शकतो, मी माझ्या विचारांना बदलू शकतो. आणि ते जर मी बदलत गेलो तर माझा संसार, माझं म्हणजे या ठिकाणचं अस्तित्व खरंच सुखाचं आहे हे माणसाच्या सहजपणे लक्षात येईल. म्हणून संसाराचे मिथ्यत्व आणि शिवरूपाचे आत्मतत्व हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण साधना पंचकम ऐकलं. साधना पंचकमध्ये 1-2 गोष्टी आहेत. श्रुतिशिर पक्ष समाश्रियताम दुस्तर्कात सुविरम्यताम. म्हणजे श्रुतिमत, श्रुतिसंमत, श्रुतीने जे सांगितलं त्याप्रमाणे आपण करणं, त्याचा आश्रय घेणं हे महत्त्वाचं. हे आपण साधना पंचकममध्ये शंकराचार्यांच्या पाहिलं. आज कंटिन्यू करावं का नाही? अजून आहे वेळ, 5च वाजले, अजून 15 मिनटं चालेल अजून. त्यामध्ये ते म्हणतात की शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. कोट्यावधी ग्रंथाने प्रतिपादन केलेलं तत्त्व जे आहे ते मात्र मी एका अर्ध्या श्लोकात सांगतो. अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामी, अर्ध्या श्लोकात सांगतो. काय? की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. रामकृष्ण परमहंस हे सोप्या रीतीने सांगतात की ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. सोप्या शब्दात ते सांगतात. रामकृष्ण परमहंसांचे पुस्तकं पाहिले तर संस्कृत श्लोक त्यामध्ये कमी असतात, पण आपल्या भाषेतून, बंगाली भाषेतून आणि भाषांतरित मराठीतून आपल्याला ते सगळं तत्त्वज्ञान ते खूप सोप्या रीतीने समजावून सांगतात की जीव ब्रह्मापासून वेगळा नाही, तो भिन्न नाही. जीव हा ब्रह्मरूपच आहे. आपणही म्हणतो, आम्हा अनाथा तू एक दाता, संसार व्यथा चुकवी समर्था, दासा मनी आठव विसरेना, तुझं वीण रामा मज कंठ वीणा. म्हणून अहर्निश कशाचं चिंतन करावं? की संसार मिथ्या आहे हेच चिंतन करावं आणि शिवरूप आत्मतत्व याचं चिंतन माणसाने केलं पाहिजे. आता कर्म कोणते करावे, माणसाने कोणतं कर्म केलं पाहिजे त्याबद्दलचा विचार आहे. जे श्रीकृष्णाला प्रिय आहे ते कर्म माणसाने करावं असं आपल्याला आचार्य शंकराचार्य सांगतात. आता आपण जे साधना पंचकम यापूर्वी पाहिलेलं आहे त्यामध्ये पुन्हा श्लोक येतो. पहिला श्लोक आहे माझ्या माहितीप्रमाणे, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेने शस्य विपीचतां अपचिते काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघं परिधूयतां भवसुखे
दोषो न संधीयताम आत्मेच्छा व्यवसीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. म्हणजे वेदाने प्रतिपादित केलेले जे कर्म आहे ते कर्म आपण केले पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णाला काय प्रिय आहे की माणसाने धर्माला धरून राहिलं पाहिजे, धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. काले आपण हाच विचार पाहिला होता. आणि त्यामध्ये कर्म जे आहे ते नित्यकर्म, श्रौतकर्म, स्मार्तकर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म असे अनेक प्रकार आपण पाहिले. आणि दुसरं काय म्हणतात ते संसाराचे मिथ्यत्व जे आहे ते माणसाच्या नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला समर्थांचं एक छान भजन आहे. पहा, समर्थांची एक रचना आहे, खूप छान आहे. आपले मोहन बुवा रामदासींचा पुतण्या, म्हणजे मला वाटतं त्याचं नाव काय, प्रसाद बुवा रामदासी, जे गोव्याला आहेत आता सध्या. त्यांचं एक कीर्तन परंड्याच्या मठामध्ये झालं होतं. त्यामध्ये मी पहिल्यांदा हे समर्थांचं पद ऐकलं होतं. खूप छान आहे. सावधान सावधान वाचे बोला नारायण, वाचे बोला रामनाम. 10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्य, अंगी चढता मदन मग कैसा नारायण. म्हणजे 10 वर्षाचा आहे, अंगी चढता मदन मग कैसा नारायण. म्हणजे आता तारुण्य आलं. तिसाशी होय भरती दारा पुत्र लागे प्रीती, मायेसी पडे भ्रांती मग कैसी ईश्वर प्राप्ती. सावधान सावधान असं करत करत 50 वर्षे होती, हालती दंतपंगती काळ्याचे ढवळे होती, त्यासी माता म्हणती. असं करत शेवटी म्हणतात, समर्थ आपल्याला सांगतात, 100 वर्षे पुरुष झाला, आला तैसाची गेला, रामदासी याची बोला, वेगी सावध झाला. रामदासी म्हणजे खरा रामदासी तो आहे की जो खऱ्या अर्थाने सावध होईल. आणि म्हणून आपल्याला हे त्याने सांगितलं की हा प्रपंच जो आहे त्याचं मिथ्यत्व आहे आणि शिवरूप हे आत्मतत्व आहे, त्याचं भान माणसाने नेहमी ठेवायला पाहिजे. आणि आता शेवटच्या श्लोकातला विचार आहे तो थोडासा आपण करू. 32वा श्लोक जो आहे, कंठम गता वा. आता 32वा श्लोक हा उपसंहारासारखा आहे, थोडक्यामध्ये आहे तो श्लोक. कंठम गता वा श्रवणं गता वा प्रश्नोत्तराख्या मणिरत्नमाला तनोतु मोदम विदुषा सुरम्यम रमेश गौरीश कथेव सद्यः. कंठम गता वा म्हणजे ही प्रश्नोत्तरी ही जी मालिका आहे 32 श्लोकांची. कंठम गता म्हणजे याचं आपण पाठांतर केलं, त्याचं वाचन केलं. त्यानंतर श्रवणं गता वा म्हणजे त्याचं श्रवण जरी आपण केलं तर जो वाचन करतो त्याला आणि जो ते श्रवण करतो त्याला, जो त्यावर चिंतन करतो त्याला एकसारखंच पुण्यपदरी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ही 32 श्लोकांची प्रश्नोत्तराख्या मणिरत्नमाला, मणिरत्नांची ही माला आहे. आणि ती आपण कंठगत केली पाहिजे किंवा तिचं आपण श्रवण केलं पाहिजे. मागच्या म्हणजे वैशाख शुद्ध पंचमी आदी शंकराचार्यांच्या जन्मदिवशी आपण याच्याबद्दलचा सुरुवात केली होती आपण त्या दिवशी. आणि आज पुन्हा त्या दिवशी पण सोमवार होता, आजही सोमवार आहे. सोमवार हे आचार्य शंकराचार्यांचा आदिदैवत आहे. आणि शंकराचार्यांनी आपल्या आईला जो उपदेश केला त्याने सांगितलं होतं संन्यास घेताना आईला की मी जरी संन्यास घेतला तरी तुझ्या अंतकाळी मी त्या ठिकाणी येणार आहे. त्याप्रमाणे ते स्वतः त्या ठिकाणी गेले. आणि सांगायला आनंद होतो की आई जशा मृत्यूशय्येवर आहेत तेव्हा आईच्या शेवटच्या क्षणी त्यांनी सगळ्या भगवान श्रीकृष्णाच्या दशमस्कंदातल्या जे लीला आहेत त्या श्रीकृष्णाने स्वतः येऊन त्या ठिकाणी दाखवल्या आणि आईला ते त्यांच्या डोळ्याने ते पाहता आलं. म्हणजे एवढं अधिकार आपल्या मुलाने कमावलेला आहे. आणि मुलाचा अधिकार पाहून भगवान श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये त्यांनी देह ठेवला. ते आचार्य शंकर आपल्याला सांगतात की हे जे आहे आपले जे ग्रंथ आहेत त्यामुळेच ते म्हणतात वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. या सगळ्यांचा अभ्यास आपण करावा आणि तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म आपण केलं तर नरदेहाचे उचित काही करावे. आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त
सर्वोत्तमी लाभावे. म्हणून तनोदमोदम विदुषा सुरम्यम. आणि मग खरा आनंद जो आहे तो सर्वांना प्राप्त होईल. कशाचा आनंद? की रमेश गौरीश कथेव सद्या. म्हणजे कृष्णाच्या, महादेवाच्या पूजेचं, त्याच्या आराधनेचं, त्याच्या अनुष्ठानाचं जे पुण्य आपल्याला लाभतं ते पुण्य आपल्याला लाभेल. आणि असं ते पुण्य आपल्या सर्वांना लाभो असा एक विचार ठेवून या ठिकाणी आता या प्रश्नोत्तरीला आपण विराम देऊया. आत्तापर्यंत 2-4 ग्रंथ झाले. त्या ग्रंथाचा हा अभ्यास सतत आपण जर वाचत गेलो ते आपल्या लक्षात राहील. आणि लक्षात एवढ्यासाठी ठेवायचं की आपण वागताना चुकू नये. माझ्या हातून कुठलंही कर्म घडू नये. माझ्या हातून घडेल तर पुण्यच घडेल. दान देईल तर ते सत्पात्रीच असेल. मला त्या दान देण्याचा अहंकार होऊ नये. आणि म्हणून या सगळ्यांपासून परमेश्वरा, सद्गुरू मला तुम्ही वाचवा अशी प्रार्थना करून आपण या ठिकाणी थांबूया. 1-2 मिनटं अजून मला काही गोष्टी बोलायच्या आहेत, तेवढ्या मी बोलून मग थांबतो. आता रघुनाथ स्वामींच्या या पारायणाबद्दल जवळपास आपलं 250 पारायणामधले 210 पारायणं आपली झालेली आहेत. आता 41 पारायणं राहिलेली आहेत. आणि ही पारायणं काल जो सखाराम महाराजांचा जो ग्रुप होता त्यामध्ये बोलताना मी सांगितलं की ही पोथी एवढी चांगली आहे की या पोथीचं एकदा पारायण केल्यानंतर माणूस पुन्हा दुसरं पारायण करणारच नाही असं नाही. ज्यांनी एकदा वाचलं त्याच्या मनामध्ये येईल की नाही अजून एकदा वाचलंच पाहिजे, अजून एकदा वाचलंच पाहिजे. आणि असं करत करत आज आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही पोथी 7-8, 10-10 दिवस वाचले, 10-10 वेळेस वाचली आहे. आपले 2 जे आहेत सगळ्यात छान, म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रिकेट मॅचमधले खेळाडू असल्यासारखे विनोद पुंडे सर आणि आपले मिलिंद चितळे चिपळूणचे, या दोघांनी जवळपास वैशाख महिन्यामध्ये त्यांनी पारायणाला सुरुवात केली. पण आज जवळपास 17 पारायणं या दोघांची झालेली आहेत. उद्देश असा होता की हे चरित्र सगळ्यांकडे पोहोचावं म्हणून मी काल सखाराम महाराजांच्या ग्रुपमध्ये सुद्धा हे सांगितलं. त्यामध्ये आनंद असा वाटतो की त्यामध्ये जे देशपांडे काका आहेत, दिनकरराव देशपांडे औरंगाबादचे, त्यांनी लगेच मला फोन केला की ही पोथी मिळेल का, त्याची PDF मला पाठवा, मी ते वाचेल आणि इतरांनासुद्धा मी देईल. म्हणजे असं आपल्या सगळ्या ग्रंथांचा जो आनंद आहे तो आनंद सगळ्यांना मिळावा. आणि म्हणून त्यासाठी परमेश्वराने आपल्याला अशी शक्ती द्यावी आणि चांगले विचार आपणास जे जे ठावे ते ते दुसऱ्यास सांगावे. हे जे समर्थांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आपला काळ चांगला कंठित जावा असं समर्थ सांगतात. त्याप्रमाणे बोलून या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. बंद झाले ते.
हां, मध्ये काहीतरी नेटचा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे कल्याणकरी नीट ऐकता आलं नाही आपल्या सगळ्यांना. कुड नॉट कनेक्ट. काय झालं कोणाला माहिती. याच्यावरही नाही आलं ना. नाही, नेटचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. दोन्हीकडे बंद आहे. दोन्हीकडे बंद आहे बरं का. हां, मी मोबाईलमधनं पण जॉईन करतो आहे, पण ते होत नाही आहे. पाहतो मी, झालं तर ठीक आहे. हां, बरं बरं बरं, चालेल. हो हो हो, चला ठीक आहे. मध्ये तिथं फोन आला ना, त्यात काहीतरी गडबड झाली. कल्पनात ती आता एकदम जागी झाली असं, मी ते पण लागत नाही. काय छोटी छोटी आला. हां हां, आत्ता आला पहा, बरोबर. हॅलो. हां आवाज नाही का? सर आले आले सर. हो हो. आले. आवाज नाही आहे. हां, आवाज नाही येते ना सर आले. आता. आता आवाज नाही येते का? हां, नाही का? बरं बरं. हां, ठीक आहे. आता झालंच आहे तसं. हां, ठीक आहे. पूर्ण झालं आहे तसं. बरं बरं.